विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चला नवीन टॉपिक चालू करणार आहोत. आज आपण टॉपिक स्टेट बोर्डचा आहे. अत्यंत सोपा टॉपिक आहे मित्रांनो. बघू टॉपिकची सुरुवात करूया एका साध्या आणि सिंपल पॉईंटने. आजचा आपला जो टॉपिक आहे मित्रांनो तो इंडेक्सनुसार आपण पाहणार आहोत. बघू आता ॲक्च्युली कोणता टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. टॉपिकची सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की यापूर्वी आपण बरेचसे टॉपिक घेतलेले आहेत, पण आता आपण एका सोप्या आणि सिंपल टॉपिकची सुरुवात करणार आहोत. जो टॉपिक आज आपल्याला बघायचा आहे तो स्टेट बोर्डनुसार असेल आणि स्टेट बोर्डचा असेल, कारण परीक्षा आता जवळ आलेली आहे आणि परीक्षा जवळ आलेली असल्यामुळे आपण स्टेट बोर्डचा टॉपिक आज बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टेट बोर्डच्या टॉपिकची चर्चा जास्त करायची आहे. तर बघू मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा जो टॉपिक दिलाय हा टॉपिक 3 नंबरचा टॉपिक आहे. आज आपल्याला या टॉपिकची सुरुवात करायची आहे. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या टॉपिकनुसार आपण समोर जाणार आहोत. दिलेला टॉपिक परीक्षेसाठी 4 ते 5 मार्काला येणार आहे, म्हणून महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. या टॉपिकमध्ये आपल्याला ग्रेगर जॉन मेंडेल यांचा जास्तीत जास्त विचार करायचा आहे. ग्रेगर जॉन मेंडेल यांच्याबद्दल आपण येता 10वीला चर्चा केलेली आहे. तसं ग्रेगर जॉन मेंडेलचे एक्सपेरिमेंट्स काय आहेत त्याबद्दलही आपल्याला जास्त बोलायचं आहे. म्हणजे आजचा टॉपिक खूप इंटरेस्टेड आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. तर टॉपिकची सुरुवात आपण करूया. याच्यामध्ये बघा, जो टॉपिक आपल्याला आज बघायचा आहे टॉपिकचं नाव दिलेलं आहे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. म्हणजे सरळ सरळ त्या इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनसाठी आपल्याला टॉपिकचं नाव पुरेपूर बघायचं आहे. जे नाव दिलेलं आहे टॉपिकचं ते म्हणजेच आपण क्लिअरली पाहणार आहोत. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन याबद्दल चर्चा करणार आहोत. हाच टॉपिक NCERT मध्ये मित्रांनो प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या नावाने आहे. तर टॉपिक क्रमांक 3 जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. परीक्षेला 3 हा टॉपिक आपल्याला जवळपास 4 ते 5 मार्क्स देणारा आहे. त्याच्यामुळे या टॉपिकची सुरुवात आज आपण करणार आहोत. मित्रांनो, टॉपिकची सुरुवात होते क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स या पॉईंटने. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला सांगितलेलं आहे की ॲक्च्युली जे काही मेकॅनिझम आहे इनहेरिटन्सचं ते मेकॅनिझम काय आहे आणि क्रोमोझोम काय आहे, या 2 महत्त्वाच्या पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला दिल्या आहेत किंवा 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, सरळ आपण सांगू शकतो की हेरिडिटी आणि इनहेरिटन्स दोन्हीचा अर्थ एकच आहे. हेरिडिटी म्हणजे काय आणि इनहेरिटन्स म्हणजे काय, याच्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होते. समजा ही एक जनरेशन आहे, या जनरेशनकडून पुढे येणाऱ्या दुसऱ्या जनरेशनकडे जी इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होते त्याला आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. म्हणजे ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन असं आपल्याला सांगता येते. त्यानंतर मेकॅनिझम जे दिलेलं आहे हे मेकॅनिझम पाहण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रेगर जॉन मेंडेल यांचा विचार करावा लागतो. मित्रांनो, ग्रेगर जॉन मेंडेल कोण होते, तर ग्रेगर जॉन मेंडेल हे एक सायंटिस्ट होते आणि फार्मर कुटुंबामधील जन्माला आलेली एक अत्यंत साधी आणि सरळ व्यक्ती. या ग्रेगर जॉन मेंडेल यांच्या ग्रेट डिस्कव्हरीनुसार आपल्या लक्षात येते की ग्रेगर जॉन मेंडेल यांचं वर्क खूप महत्त्वाचं आणि खूप जिनियस होतं. 1822 मध्ये ग्रेगर जॉन मेंडेल यांचा जन्म झाला. यांची जी काही समजा डेट ऑफ बर्थ होती ती 22 जुलै होती आणि 22 जुलै 1822 या तारखेला त्यांचा जन्म झाला होता फार्मर कुटुंबामध्ये. त्यानंतर ग्रेगर जॉन मेंडेलने आपल्याला जे काही समजा एक्सप्लेनेशन्स दिले, जे एक्सपेरिमेंट्स दिलेत त्या एक्सपेरिमेंट्सला आपण हायब्रिडायझेशन टेक्निक असं म्हणतो. म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निक्सनुसार त्यांनी आपल्याला काही एक्सपेरिमेंट्स दिले आहेत. आता इनहेरिटन्स हे समजून सांगण्यासाठी त्यांनी 7 कॅरेक्टर्स घेतले आणि हे 7 कॅरेक्टर कुणाचे घेतले तर गार्डन पी प्लांटचे घेतले. म्हणजे त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी गार्डन पी प्लांटचं सिलेक्शन केलं होतं. आता जे गार्डन पी प्लांटचं सिलेक्शन केलं होतं त्या गार्डन पी प्लांटच्या सिलेक्शनमध्ये जे 7 कॅरेक्टर निवडले हे सगळे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते मित्रांनो. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे क्लिअरली दिसणारे. मग ते कुठले आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एका डायग्राममध्ये, काय पिक्चरमध्ये. आता याच्यामध्ये बघा,
कॅरेक्टर सिलेक्ट करताना त्यांनी डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर असे दोन कॅरेक्टर सांगितले होते. डॉमिनंट म्हणजे इझिली एक्सप्रेस होणारे आहेत आणि रेसेसिव्ह म्हणजे सरप्रेस राहणारे. मग यामध्ये कॅरेक्टर जे घेतले त्यामध्ये सीड शेप आहे. मग सीड शेप राऊंड असू शकतो, सीड शेप रिंकल्ड असू शकतो. राऊंड असेल तर आपण त्याला डॉमिनंट म्हणतो, रिंकल्ड असेल तर त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. त्यानंतर सीड कलर दिलाय. सीड कलर हा येलो होता मित्रांनो, तो डॉमिनंट कॅरेक्टर दाखवणारा, आणि ग्रीन हा रेसेसिव्ह. त्यानंतर पॉडचा शेप दिलाय. पॉडचा शेप इन प्लांटेड जो डॉमिनंट आहे आणि कॉन्स्टिकेटेड जो रेसेसिव्ह आहे. त्यानंतर पॉड कलर घेतलाय ग्रीन आणि येलो. त्याच्यामध्ये सुद्धा ग्रीन हा जे काही आहे ते डॉमिनंट आहे आणि जो येलो दिलाय तो रेसेसिव्ह आहे. त्यानंतर फ्लावरचा कलर दिलाय पर्पल आणि व्हाईट. पर्पल डॉमिनंटसाठी आपण वापरू शकतो आणि व्हाईट आपण वापरू शकतो, ते म्हणजेच रिसेसिव्हसाठी. त्यानंतर फ्लावर पोझिशन ॲक्झियल आणि टर्मिनल. ॲक्झियल म्हणजे अँगल ऑफ लीफ, पेटिओल आणि स्टेम यांच्यामधून येणारा फ्लावर आहे. टर्मिनल म्हणजे टोकाला येणारा फ्लावर आहे. त्यानंतर टॉल आणि डॉर्फ हाईटनुसार डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्या ठिकाणी मेंडेलने सिलेक्ट केले. आता जे काही मेंडेलचं वर्क होतं, मेंडेलची जी काही स्टडी होती, ही स्टडी त्या ठिकाणी मेंडेलने 7 कॅरेक्टरच्या सोबत आपल्याला समजून सांगितलेली आहे. त्याला आपण मेंडेल्स पॉस्युलेट असं सुद्धा म्हणतो. पण मेंडेलचे जे पॉस्युलेट होते, हे पॉस्युलेट 19व्या शतकापर्यंत कोणी ॲक्सेप्ट केले नाही किंवा ते पब्लिश होऊ शकले नाही. पण 19व्या शतकामध्ये कोरेन्स यांनी जे काही मेंडेलचं वर्क होतं याला रिडिस्कवरी दिली आणि मेंडेलच्या वर्कला पुन्हा त्यांनी फोकसमध्ये आणलं. आणि त्यानुसार एक गोष्ट लक्षात आली की मेंडेलने असं सांगितले होतं की प्रत्येक सजीवामधून जे काही समजा कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्याला आपण फॅक्टर असं म्हणतो. म्हणजे फॅक्टर हा शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि या फॅक्टरनुसार पुढे एक महत्त्वाची ब्रँच ओपन झाली, त्या ब्रँचला आपण जेनेटिक्स असं म्हणतो. म्हणून मेंडेल हे जेनेटिक्सची ब्रँच ओपन करणारे सायंटिस्ट आहेत, म्हणून आपण त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता हे जे फॅक्टर म्हणजे काय, तर हे फॅक्टर म्हणजे नवीन काही नाही तर ते एक प्रकारचे जीन्स आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर मेंडेल सक्सेस का झाले, रिझन काय होतं सक्सेसचं, रिझन फॉर मेंडेल सक्सेस. मग यामध्ये मेंडेलचं जे एक्सपेरिमेंटल वर्क होतं ते अतिशय महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त भविष्यामध्ये उपयोगी पडणारं होतं, म्हणून मेंडेल त्या ठिकाणी सक्सेस झाले. म्हणजे हे जे एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन्ड आणि इन्व्हॉल्ड इन लार्ज सॅम्पल्स. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट्स त्या ठिकाणी केलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज सॅम्पल्स त्या ठिकाणी वापरले आणि एक केअरफुली प्लॅन करून त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट केले होते. ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप ऑफ द एक्सप्रेस्ड हिज रिझल्ट ॲज अ रेशो. नंतर त्याचे रेशो वगैरे त्यांनी व्यवस्थित मेंटेन करून ठेवले, व्यवस्थित लिहून ठेवले. त्यानंतर इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रिकग्नाइज. म्हणजे जे काही प्लांट सिलेक्ट केले होते त्या प्लांटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इझिली रिकग्नाइज होणारे होते, इझिली क्लिअरली दिसणारे होते आणि सर्वसामान्यांच्या लक्षात येणारे सुद्धा ते होते. जे 7 कॅरेक्टर त्या ठिकाणी मेंडेलने वापरलेले आहेत, हे 7 कॅरेक्टर स्टडीसाठी इझी होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 7 कॅरेक्टर त्याच्यापैकी सिंगल फॅक्टर्स हे कंट्रोल करत होते अदर कॅरेक्टर्सला. त्यानंतर फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन द सेपरेट क्रोमोझोम. जेवढे फॅक्टर्स होते ते सेपरेट क्रोमोझोमवर होते अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. म्हणजे जे काही कॅरेक्टर्स त्या ठिकाणी सिलेक्ट केले, जे फॅक्टर्स सिलेक्ट केले ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये इझिली ट्रान्समिट होते, हे लक्षात आलं. त्यानंतर ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. त्यानंतर डॉमिनन्स कन्सेप्ट आणि रेसेसिव्हनेस कन्सेप्ट हे काय आहे ते सांगितले. त्यानंतर मेंडेल एक्सपेरिमेंट्स लेट्स अस गेट अक्वाइंटेड विथ अ जेनेटिक टर्म विथ अ सिम्बॉल. आणि जे मेंडेलने त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट्स केले त्यासाठी त्यांनी जेनेटिक सिम्बॉल्स वापरले. मग जे काही जेनेटिक सिम्बॉल वापरले त्या ठिकाणी ते सिम्बॉल्स कोणते असतील, तर जसं आपण या ठिकाणी सांगू शकतो मेंडेलने वापरले सिम्बॉल असे होते की राऊंडसाठी कॅपिटल आर ते वापरतात डॉमिनंटला आणि स्मॉल आर रेसेसिव्हला वापरतात. येलोसाठी कॅपिटल वाय वापरला, ग्रीनसाठी स्मॉल वाय वापरला, इकडं इनफ्लॅटेडसाठी त्यांनी आय वापरला आहे आणि इकडं स्मॉल आय वापरला. त्यानंतर ग्रीनसाठी जी, इकडं स्मॉल जी वापरले. त्यानंतर पर्पलसाठी त्यांनी पी वापरला, इकडं स्मॉल पी. म्हणजे असे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत. ॲक्झिलसाठी ए, इकडं स्मॉल ए, इकडं कॅपिटल टी आणि इकडं स्मॉल टी, अशा प्रकारचे त्यांनी सिम्बॉल्स वापरले. सगळे सिम्बॉल्स हे पेअरमध्ये होते. पेअरमध्ये काय होते नंतर आपण सांगणार आहोत. आता याच्यामध्ये बघा जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपल्याला काही जेनेटिक टर्म्स दिल्यात. आता कॅरेक्टर कुणाला म्हणायचं,
ठीक आहे. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझमचा तो स्पेसिफिक फीचर आहे. जसं फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेमची हाईट आहे. जसं आपण कॅपिटल टी साठी टॉल सांगू शकतो आणि स्मॉल टी साठी डॉर्फ सांगू शकतो. असे दोन कॅरेक्टर त्या ठिकाणी दिसतात. मग याच्यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. त्यानंतर ट्रेट सांगितले. ट्रेटचा अर्थ काय होतो? ट्रेट अँड इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट टॉल अँड डार्क. म्हणजे सरळ सरळ ट्रेट काय आहेत? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. त्यानंतर फॅक्टर्स. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी ऑफ आर्टिकल्स present in the organisms and which is responsible for the inheritance and experience of the character. Factors is passed from one generation to next generation of gametes. फॅक्टर्स काय आहेत? तर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणारे ते एक प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. त्यांना आपण गॅमेट सुद्धा म्हणू शकतो. फॅक्टर्स काय करतात? तर डिटरमाइन द जेनेटिकली और जेनेटिकल कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझममध्ये असणारे जेनेटिक कॅरेक्टर ते डिटेक्ट करतात. त्यानंतर आपल्याला जीन्स दिले. जीन्सचा अर्थ काय होतो? की इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. म्हणजे तो डीएनएचा एक सेगमेंट आहे, त्याला आपण जीन असं म्हणू शकतो. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर टू द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशनसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर ॲलिल्स आणि ॲलिलोमार्कचा अर्थ काय होतो? तर 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द गिवन जीन. जे काय समजा जीन दिले त्याचे 2 आणि 2 पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स दिलेले आहेत, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? तर ॲलिल्स असं म्हणू शकतो. मग आता या ॲलिलचं काम काय? तर दे ऑक्युपाईज आयडेंटिकल लोकाय पोझिशन होमोलोगस क्रोमोझोम्स. ॲलिल इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ द एलिमेंट. म्हणजे सरळ सरळ ते काय करतात? एखाद्या क्रोमोझोमची लोकेशन ऑक्युपाय करतात असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर मित्रांनो डॉमिनंट कॅरेक्टर काय आहे? की जो कॅरेक्टर एक्सप्रेस होतो त्याला आपण डॉमिनंट होतो. मग त्यामध्ये होमोझायगस हेट्रोझायगस दोन्ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळतात. रेसिसिव्हमध्ये जो एक्सप्रेस होत नाही त्यामध्ये होमोझायगस हेट्रोझायगस कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जसं आपण एक्झाम्पल जर घेतलं तर F1 हायब्रिडमध्ये आपल्याला एक डॉमिनंट आणि एक रेसिसिव्ह मिळू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचे कॅरेक्टर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर फिनोटॉपिक कंडिशन काय आहे? जे एक्सटर्नली अपीअरन्स दाखवतात त्यांना फिनोटॉपिक म्हणतो. जे जेनेटिकली अपीअरन्स दाखवतात त्यांना आपण जिनोटॉपिक कंडिशन म्हणतो. मग त्यामध्ये प्युअर होमोझायगस कंडिशन आहे, हेट्रोझायगस कंडिशन आहे. इथं या ठिकाणी दिले आहे फिनोटॉपिक कंडिशनमध्ये होमोझायगस हेट्रोझायगस कंडिशन आपल्याला दिसते. प्युअर होमोझायगस कशाला म्हणायचं? जेव्हा 2 ट्रेट हे सारखे असतील तर ते प्युअर होमोझायगस झालं. 2 ट्रेट मग त्या ठिकाणी ते रेसेसिव्ह असू द्या किंवा डॉमिनंट असू द्या. आणि जर हेट्रोझायगसचा अर्थ होतो एक डॉमिनंट असेल एक स्मॉल असेल तर त्याला आपण काय सांगू शकतो? तर हेट्रोझायगस सांगू शकतो. प्युअर लाईन्स म्हणजे काय? जे काही इंडिव्हिज्युअल्स आपल्याला दिले आहेत, इंडिव्हिज्युअल्स ऑर अ ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स अँड विच होमोझायगस टू ब्रीडिंग ऑफ 1 or more ट्रेट्स अँड कन्सिडर्ड प्युअर लाईन. म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त ट्रेट असतील पण ते एकाच इंडिव्हिज्युअल ग्रुपमधून असतील तर त्याला आपण प्युअर लाईन्स असं म्हणतो. ठीक आहे. मग त्यामध्ये पॅरेंट्स होमोझायगस असू शकतात. मग फर्टिलायझेशन सेल्फ फर्टिलायझेशन होऊ शकते. त्यानंतर मोनोहायब्रिड म्हणजे काय? ओनली 1 कॅरेक्टर जर आपण कन्सिडर केला आणि एकच कॅरेक्टर कन्सिडर करून त्या ठिकाणी F1 प्रोड्यूस केली तर त्याला मोनोहायब्रिड असं आपण म्हणू शकतो. जे काही ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात पहिल्या जनरेशनमध्ये त्याला F1 जनरेशन असं म्हणतात. हे मेंडेलने सांगितलं. F2 जनरेशनमध्ये जे सेकंड जनरेशनचे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात त्याला आपण F2 जनरेशन म्हणतो. किंवा मग F1 जनरेशनचा जर आपण क्रॉस केला तर आपल्याला F2 जनरेशन मिळते. मग ह्या सगळ्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन देण्यासाठी आपला पुनेट स्क्वेअर बोर्डचा उपयोग होतो. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे सारखे क्रोमोझोम्स त्या ठिकाणी दिसतात, सारखे कॅरेक्टर असणारे क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. बॅकक्रॉस म्हणजे F1 जनरेशनचा जर आपण क्रॉस एखाद्या प्युअर लाईन सोबत केला तर त्याला बॅकक्रॉस असं म्हणतात. टेस्ट क्रॉसमध्ये सुद्धा F1 जनरेशनचा क्रॉस आपल्याला पुढच्या होमोझायगस आणि हेट्रोझायगस नेचरनुसार करता येते. फिनोटॉपिक रेशो जो आहे तो F1 F2चा मिळतो. F1 मध्ये आपल्याला जो रेशो मिळतो तो 3:1 मिळतो आणि F2 मध्ये आपल्याला जो रेशो मिळतो तो आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. जिनोटॉपिक रेशो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते 1:2:1. म्हणजे 1:2:1 हा जो रेशो आहे हा जिनोटॉपिक रेशो आहे. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण एक कॅरेक्टर कन्सिडर करून क्रॉस करू शकतो. त्यानंतर डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर कन्सिडर करायचे आणि रेशो सांगायचा. असं वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. तर हे मेंडेल्सने आपल्याला मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस याबद्दल माहिती दिली आणि हे टर्म्स त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कंप्लीट चार्ट दिला आपल्याला. फिनोटॉपिक रेशोमध्ये किंवा फिनोटॉपिक कंडिशनला आपल्याला पॅरेंट्स दिलेत. राऊंड आणि येलो सीड्स आहेत. डायहायब्रिड क्रॉससाठी रेन कलर आणि ग्रीन सीड्स आहेत. याच्यामध्ये कॅपिटल आर जे जिनोटाइप दिलेत ते डॉमिनंट आहेत आणि हे स्मॉल आर जे स्मॉल आर दिलेले ते
रिसेसिव्ह आहे. यांच्यापासून गॅमेट फॉर्मेशन केलं कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. F1 जी मिळाली आहे ती आहे ही. याच्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय राऊंड आणि येलो सीड्स. F1च्या नंतर सेल्फिंग केली त्यांची आणि आपल्याला ऑफस्प्रिंग जे मिळतात ते अशा प्रकारचे मिळतात. मग गॅमेट्स कोणते आहेत? आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय हे. नंतर याचे सेल्फिंग करण्यासाठी आपल्याला पुन्हा सेम गॅमेट्स त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे F2 जनरेशन आपल्याला मिळता येते. मग या चार्टमध्ये आपण ते पूर्ण करू शकतो. याच्यानंतर मित्रांनो आपल्याला मेंडेल्सने काही लॉज दिले. ठीक आहे. मग त्यामध्ये लॉ कोणते आहेत ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. मित्रांनो मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स या संदर्भात चर्चा करायची आहे. आता बघा मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स संदर्भामध्ये मेंडेल्सचे काही लॉज आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. मग आता याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर पहिला लॉ दिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सीनुसार आपल्या लक्षात काय येते ते आपण आता पाहणार आहोत. डॉमिनन्स लॉ कशाला म्हणायचं. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो. समजा उदाहरणार्थ आपल्याकडे 2 पॅरेंट्स आहेत. तसं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बघा कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे 2 पॅरेंट्स घेतले. याच्यामधून कॅपिटल टी एक आपण बाहेर काढलेला आहे त्याला गॅमेट म्हणून, दुसरा स्मॉल टी बाहेर काढला गॅमेट म्हणून. या दोघांचं क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे गॅमेट फ्युजनमध्ये मिळतो F1 जनरेशन आणि तो कॅपिटल टी स्मॉल टी आहे. आता याच्यामध्ये एक टॉल आणि एक डॉर्फ आहे. आता या जे ऑफस्प्रिंगला आपण प्रोड्यूस केलं आहे, जे ऑफस्प्रिंग इथे F1 मध्ये आपल्याला मिळालं आहे याचं नाव आपण टॉल सांगू शकतो. मग टॉल नाव आपण कुणाला दिलं या डॉमिनन्सनुसार दिलं तर याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय सांगितलं की मोनोहायब्रिड असेल किंवा डायहायब्रिड क्रॉस असेल याचे फिनोटॉपिक रेशो जे आहे हे फिनोटॉपिक रेशो फिनोटॉपिक कॅरेक्टरनुसार मिळतात. आणि जे फिनोटॉपिक कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात त्यांना आपण फॅक्टर असं म्हणू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला एक डॉमिनंट कॅरेक्टर दिसतो आणि एक रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसतो. मग जेव्हा एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसत असेल तर आपण नाव जे देतो F1 जनरेशनला ते डॉमिनंटचं देतो. मग डॉमिनंटनुसार जर नाव देत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? लॉ ऑफ डॉमिनन्स हे या ठिकाणी सांगितलं. आता स्टेटमेंट काय सांगितलं लॉ ऑफ डॉमिनन्सचं? When two homozygous individuals with one or more sets of contrasting characters are crossed alleles character and that appear into the F1 are dominant and those which not appear into the F1 are recessive. म्हणजे या ठिकाणी जे F1 जनरेशन आपल्याला मिळालेली आहे कॅपिटल टी स्मॉल टी याच्यामध्ये जे कॅरेक्टर दिसतो एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. आणि जो डॉमिनंट आहे तो एक्सप्रेस होतो म्हणजेच त्याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्सी म्हणतो. आणि जो दिसत नाही जो सरप्रेस राहतो तो झाला रेसेसिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे. तर अशा प्रकारे लॉ ऑफ डॉमिनन्सीचा नियम आपल्याला हे सांगू शकतो. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय? लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा यालाच आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट सुद्धा म्हणतो मित्रांनो. आता लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन असे 2 लॉज आपल्याला या ठिकाणी एकत्र दिले. म्हणजेच या लॉ ऑफ सेग्रिगेशनला आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं म्हणतो. मग दिस लॉ इज बेस्ड ऑन द fact and that allele do not show any blending and mixing and the both allele character and the recovered as such as the F2 generation and through one of these is not seen into the F1 stage and during the formation of gametes these two alleles factors obviously separate and separate. म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये एक लक्षात येते. समजा उदाहरणार्थ काय केलं आपण की 2 पॅरेंट्स घेतले. 2 पॅरेंट्समध्ये आपल्याला माहिती आहे की जो पहिला पॅरेंट आहे परत आहे क्रॉस इथे या ठिकाणी करून बघू. जो पहिला पॅरेंट आहे तो टॉल पॅरेंट आहे मित्रांनो आणि दुसरा आहे तो डॉर्फ आहे. असे 2 कॅरेक्टर दिले. टॉलसाठी आपण कॅपिटल टी वापरला आणि डॉर्फसाठी स्मॉल टी वापरला. ज्या वेळेस आपल्याला F1 जनरेशन मिळते त्याच्या अगोदर आपण गॅमेटोजेनेसिस करतो म्हणजे गॅमेट्स तयार करतो. जे गॅमेट्स आहेत ते अशा प्रकारचे दोन्ही गॅमेट्सचं फ्युजन झालं आपल्याला मिळाली F1 जनरेशन. आता हे दोन्ही ॲलिल किंवा दोन्ही ट्रेट एकत्र आहेत. पण ज्या वेळेस F1 जनरेशनच्या पासून आपण F2 प्रोड्यूस करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की सेल्फिंग होते. सेल्फिंग आहे F1ची. F1 इंटू F1 आपल्याला सांगता येते. मग F1 इंटू F1 सांगतो त्यावेळेस आपण कॅपिटल टी स्मॉल टी वापरतो पण यांचं गॅमेटोजेनेसिस होत असते वेळेस दोन्ही गॅमेट्स वेगळे होतात आणि दोन्ही गॅमेट्स वेगळे होतात तेव्हा त्याला म्हणायचं लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. म्हणजे गॅमेट्स
प्युअर आहेत असं आपल्या लक्षात येते. त्यानंतर स्टेटमेंट जे दिलेलं लॉ ऑफ सेग्रिगेशनचं ते काय दिले, द लॉ स्टेट दॅट वेन द हायब्रिड F1 फॉर्म्स द गॅमेट्स ॲलिन सेग्रिगेट्स फ्रॉम इच अदर एंटायर डिफरंट गॅमेट्स. म्हणजे जे काही गॅमेट्स आहेत ते F1 मधील ते सेग्रिगेट होताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये रेसेसिव्ह आणि डॉमिनंट दोन्ही वेगळे होतात. म्हणजे याला आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स सुद्धा म्हणतो, कारण गॅमेट्स सुद्धा त्या ठिकाणी वेगळे होताना दिसत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दोन लॉ आपण या ठिकाणी पाहिले आहेत. बाकीचा प्रश्न आपण उद्याला बघू. मित्रांनो, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स या संदर्भात चर्चा करायची आहे. आता बघा, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स संदर्भामध्ये मेंडेल्सचे काही लॉज आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर पहिला लॉ दिला आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सीनुसार आपल्या लक्षात काय येते ते आपण आता पाहणार आहोत. डॉमिनन्स लॉ कशाला म्हणायचं. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, समजा उदाहरणार्थ आपल्याकडे दोन पॅरेंट्स आहेत. जसं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बघा कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे दोन पॅरेंट्स घेतले. याच्यामधून कॅपिटल टी एक आपण बाहेर काढलेला आहे, त्याला गॅमेट म्हणून, दुसरा स्मॉल टी बाहेर काढला गॅमेट म्हणून. या दोघांचं क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे गॅमेट फ्युजनमध्ये मिळतो F1 जनरेशन आणि तो कॅपिटल टी स्मॉल टी आहे. आता याच्यामध्ये एक टॉल आणि एक डॉर्फ आहे. आता या जे ऑफस्प्रिंगला आपण प्रोड्यूस केलं आहे, जे ऑफस्प्रिंग इथे F1 मध्ये आपल्याला मिळालं आहे, याचं नाव आपण टॉल सांगू शकतो. मग टॉल नाव आपण कुणाला दिलं, या डॉमिनन्सनुसार दिलं, तर याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्स असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय सांगितलं की मोनोहायब्रिड असेल किंवा डायहायब्रिड क्रॉस असेल, यांचे फिनोटॉपिक रेशो जे आहे हे फिनोटॉपिक रेशो फिनोटॉपिक कॅरेक्टरनुसार मिळतात. आणि जे फिनोटॉपिक कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात त्यांना आपण फॅक्टर असं म्हणू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला एक डॉमिनंट कॅरेक्टर दिसतो आणि एक रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसतो. मग जेव्हा एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसत असेल तर आपण नाव जे देतो F1 जनरेशनला ते डॉमिनंटचं देतो. मग डॉमिनंटनुसार जर नाव देत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, लॉ ऑफ डॉमिनन्स हे या ठिकाणी सांगितलं. आता स्टेटमेंट काय सांगितलं लॉ ऑफ डॉमिनन्सचं, when two homozygous individuals with one or more sets of contrasting characters are crossed alleles character and that appear into the F1 are dominant and those which not appear into the F1 are recessive. म्हणजे या ठिकाणी जे F1 जनरेशन आपल्याला मिळालेली आहे कॅपिटल टी स्मॉल टी, याच्यामध्ये जे कॅरेक्टर दिसतो एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. आणि जो डॉमिनंट आहे तो एक्सप्रेस होतो म्हणजेच त्याला आपण लॉ ऑफ डॉमिनन्सी म्हणतो. आणि जो दिसत नाही, जो सरप्रेस राहतो, तो झाला रेसेसिव्ह कॅरेक्टर. ठीक आहे, तर अशा प्रकारे लॉ ऑफ डॉमिनन्सीचा नियम आपल्याला हे सांगू शकतो. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा यालाच आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट सुद्धा म्हणतो मित्रांनो. आता लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन असे दोन लॉज आपल्याला या ठिकाणी एकत्र दिले. म्हणजे त्या लॉ ऑफ सेग्रिगेशनला आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं म्हणतो. मग दिस लॉ इज बेस्ड ऑन द fact and that allele do not show any blending and mixing and the both allele character and the recovered as such as the F2 generation, and through one of these is not seen into the F1 stage, and during the formation of gametes these two alleles factors obviously separate and segregate. म्हणजे लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये एक लक्षात येते. समजा उदाहरणार्थ काय केलं आपण की दोन पॅरेंट्स घेतले. दोन पॅरेंट्समध्ये आपल्याला माहिती आहे की जो पहिला पॅरेंट आहे, परत आहे क्रॉस या ठिकाणी करून बघू, जो पहिला पॅरेंट आहे तो टॉल पॅरेंट आहे मित्रांनो आणि दुसरा आहे तो डॉर्फ आहे. असे दोन कॅरेक्टर आपल्याला. टॉलसाठी आपण कॅपिटल टी वापरला आणि डॉर्फसाठी स्मॉल टी वापरला. ज्या वेळेस आपल्याला F1 जनरेशन मिळते त्याच्या अगोदर आपण गॅमेटोजेनेसिस करतो, म्हणजे गॅमेट्स तयार करतो. जे गॅमेट्स आहेत ते अशा प्रकारचे दोन्ही गॅमेट्सचं फ्युजन झालं, आपल्याला मिळाली F1 जनरेशन. आता हे दोन्ही ॲलिल किंवा दोन्ही ट्रेट एकत्र आहेत. पण ज्या वेळेस F1 जनरेशनच्या पासून आपण F2 प्रोड्यूस करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की सेल्फिंग होते. सेल्फिंग आहे F1ची. F1 इंटू F1 आपल्याला सांगता येते. मग F1 इंटू F1 सांगतो त्यावेळेस आपण कॅपिटल टी स्मॉल टी वापरतो, कॅपिटल टी स्मॉल टी वापरतो. पण यांचं गॅमेटोजेनेसिस होत असते वेळेस दोन्ही गॅमेट्स वेगळे होतात आणि दोन्ही गॅमेट्स वेगळे होतात तेव्हा त्याला म्हणायचं लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. म्हणजे गॅमेट्स प्युअर आहेत असं आपल्या लक्षात येते. त्यानंतर स्टेटमेंट जे दिलेलं लॉ ऑफ सेग्रिगेशनचं ते काय दिले, द लॉ स्टेट